टेस्ट करू आता कशी झाली मॅगी बघून. फायनली मित्रांनो आता लिखाण चालू केलं आहे. आता जसं पेजेस एवढ्या पेजेस लिहायचे आहेत आपल्याला, एवढ्या पेजेस आहेत त्या तरी तर भरपूर आहे लिखाण. आता हे लिखाण कंप्लीट करायचं आहे. आता किती वेळ लागतं काय माहिती. आता 3:30 वाजल्या त्या. हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो आता आपण नाश्ता करायला बसलो आहे. आजचा नाश्ता आहे मॅगी चहा. तर आता मॅगी आणि चहा खायचा आता. तर आज बी सूरज सुहास आला नाही, कारण की सुहास आज रात्री येईल. विवेक झोपला आहे आज. विवेक येईल आता, विवेक बाहेर बी. तर आता नाश्ता करू आणि नंतर लक्ष्मण बी सकाळी आज रात्री इथंच होता. लक्ष्मण गेला आहे बाहेर. आता पजा आणि लक्ष्मण गेले ते पुण्यात आत, कारण की पजाचं लायसन काढलं त्यामुळे बाहेर गेले ते. आता थोड्या वेळाने येतील. तोपर्यंत आता नाश्ता करून घेऊया, कारण की मॅगी बनवली, मॅगी आणि चहा. तर फायनली मित्रांनो आपली मॅगी आणि चहा घेतल्या आता. पण जरा डोकं दुखायला त्यामुळे जरा म्हणलं मेडिकलमधून जाऊन गोळी घेऊन या म्हणलं. आता गोळी घ्यायला चालू आहे मेडिकलला. विवेक काय झोपला आहे आज. विवेक मला धावतो, टांगरीवर करून पडला. विवेक झोपला आहे. आता गोळी आणू आपण जाऊन. आता मेडिकल पाशी आलो आहे. आता इथून गोळी घेऊन जाऊया. आता गोळी घेतली आणि आता रूमवरती आलो आहे. सूरजचा आताच फोन आला. सूरज मला एक जरा लिखाण करायचं म्हणजे त्यानं एक पाठवले आता व्हॉट्सअपला. त्याचं आता लिखाण करायचं. आता किती वेळ लागते त्याला लिहायला काय माहिती. काहीतरी 10 का 12 पेजेस आहे लिहायचे आहे त्या. बहुत आधीच डोकं दुखायला लागले. तर लिहायला लागणारच आहे, कारण की त्याला जमा करायचं आहे. तर लिहून देऊया आता. टेरेसवर कपडे काढायला आलतो. ऊनच्या हायवर ते खूप ऊन आहे. कपड्यांचा हे झाला असेल. आता कपडे घेऊन जाऊया जाताना. परत आता ऊन वर यायला नको. याला खाली गेलं शे संपलं. हे कपडे घेऊन जाऊया. हे ऊन जे आहे खतरनाक आहे. गावाकडे ते लय ऊन असेल, ह्याच्यापेक्षा डबल असेल. फायनली मित्रांनो आता झोपेतून उठलो आहे. आता लिखाण करत बसायचं आहे, कारण की लिखाण भरपूर आहे. त्यामुळे आता लिखाण करत बसायचं आहे. जॉबला आता विवेक जॉबला चालला. विवेकचा आता आयडेंटिटी विवेकची कंपनी. अरे असू दिला का कंपनी शेअर करायची नाही होय का. कंपनीत जाऊन एक दिवशी ब्लॉग काढायला लागतो विवेकचा. विवेक आज काय खाल्लं विवेक. चहा दूध. चला दादा लिखाण करत बसूया. फायनली मित्रांनो आता लिखाण चालू केलं आहे. आता जसं पेजेस एवढ्या पेजेस लिहायचे आहेत आपल्याला, एवढ्या पेजेस आहेत त्या तरी तर भरपूर आहे लिखाण. आता हे लिखाण कंप्लीट करायचं आहे. आता किती वेळ लागतं काय माहिती. आता 3:30 वाजल्या त्या, कारण की डोकं दुखतं त्यामुळे झोपल्याला जरा. आता म्हणलं जरा लिखाण करावं म्हणलं, कारण की उद्या द्यायचं आहे प्रोजेक्ट. त्यामुळं आता लिहून काढावं म्हणलं. तर लिहित बसावं म्हणलं. एकटाचा रूमवरती सूरज बाहेर गेला आहे ना, त्यामुळं आता लिहित बसावं म्हणलं. आता लिहित बसायचं निवांत. किती होईल तेवढं होईल. सूरज म्हणला किती होईल तेवढं लिहि म्हणला आहे. बाकीच बघू म्हणलं. आता लिहित बसायचं. बरेच दिवस झालं काय लिहिलं नाही ना, त्यामुळं आता जरा आता लिहित बसूया. आता विवेक बी गेला आहे जॉबला. आता विवेकचं आता येईल 12 वाजता. विवेक नाही तर विवेकला लिहायला दिलं असतं. चिप्स मागवलेलं. चिप्स आता खात खात लिहित बसायचं, कारण की काय तर जरा खायला लागतं काय तर लिहिताना. नाहीतर एक कंप्लीट. आता 4 तास झालं लिखाण चालू आहे. आता 5:30 वाजले. लक्ष्मण बी आला आहे आता, त्यामुळं आता जावं म्हणतो. आता चहा पिऊन येऊ म्हणतो. लक्ष्मणला चहा पिऊन येऊया, कारण की इतक्या दिवस झालं काय लिहिलं नाही. आता पहिल्यांदाच लिहायला लागलो. म्हणजे बरेच वर्ष झालं, आता वर्ष 1.5 वर्ष झालं काय लिहिलंच नाही, कारण की ग्रॅज्युएशन झाल्यापासून काही लिहिलंच नाही. आताच लिहायला लागलो आहे, त्यामुळे जरा लिखाण जरा हे चाललं आहे. आता पहिलं कसं किती बी लिहायला लावलं तरी काय लिहायला असं काही एवढं हे नव्हतं. किती बी दिलं तरी लिहायला लिहित होतो. पण आता हात दुखायला लागले तर 2-3च पान लिहिली 2 तासात. ते विचार करा मित्रांनो. पहिलं कसं झटक्यात असं नुसतं म्हणजे असाइनमेंट वगैरे दिलं तर लिहून काढत होतो फास्ट स्पीडमध्ये. आता हात बी वळले नाही तर काय नाही. तर आता लिहायला लागलो. आता लक्ष्मण म्हणला चल मला चहा पिऊन येऊया.
आता चहा पिऊन येतो, परत नंतर बाकीचं लिहायचं. आता लिखाण चालू आहे आताच. हो आता जायचं, आता चहा घेऊन यायचा. सुहास बी आला आहे, सुहास आला आहे, अखिलेश आला आहे. येऊन गेली रूमवर. आता ते गेले सीझन मॉलला. आता सीझन मॉलवर नाही त्याला. आता चला आता फ्रेश झालो, आता चहा पिऊन येऊया. रूमवर चहा बनवला असता पण आता गॅस बी संपल्यात. गॅसच्या आता पुण्यात लय टंचाई चालू आहे. गॅस परत अजून पेट्रोल चालू आहे, जरा लय चालू आहे. त्यामुळं आता गॅस बघू. आता सूरज म्हणला आहे गावाकडून गॅस येईल म्हणला आहे. आता गॅस गावाकडून येईल आता, कारण की गॅसचं इथं पुण्यात लय महाग झाला आहे. बघू आता. सगळं आपलं जेवणाचं संपलं आहे, जेवणाचं बिघडलं आहे सगळं जाणं. आता मेस बीच काय काय आहे त्या बरेच मेस अशा बंद पडल्या त्या, कारण की हे गॅसमुळं जरा मेसचा जरा प्रॉब्लेम आले. त्यामुळे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, चपात्या आणायला कंप्लीट 2 तास चाललो आहे. 2 तास म्हणजे असं 2 किलोमीटर फेरी मारत होतो, असं सगळीकडे वर खाली करत होतो, पण कुठं सुद्धा चपाती भेटली नव्हती. फायनली एका ठिकाणी भेटते, तिथला बी रेट वाढवला आहे चपातीचा. आता जाऊन चहा घेऊन येतो. मावल्या खाली आला आहे, लक्ष्मण आला आहे रूमवर. चला जाऊया. चहा प्यायला आलो समर्थ मिसळपाशी. चहा घेऊन जाऊया, चहा पिऊन जाऊया. आता हा मागवला आहे, आता बसलो इथं. आता चहा येईलच. लक्ष्मण बसला आहे, लक्ष्मण मोबाईल बघत बसला आहे. माऊली गेला आता थोड्या वेळात, कारण की माऊली गेला आहे. माऊली रूम क्लीन करायला आलं, त्यामुळे माऊलीला उशीर लागेल. तोपर्यंत आपला चहा पिऊन जायला. माऊली असं कसं चहा पितच नाही. चहा घ्यायचं आणि लाल मातीत जायचं. थोडं लाल मातीत बसलं त्याला रिलॅक्स, जरा थोडं जरा शांत वाटतं. जरा आज लिखाण बी जास्त झाले, कारण की बरेच दिवस झाले लिहिलं नव्हतं. आता पहिल्यांदा लिहिलं, त्यामुळे जरा जास्त दिवस झाले. कुठे हो आता जाऊया. आता चहा येतच आता. बोला आता भरपूर वेळ झाला. चहा आला आहे, चहा आलाय. लकी घे चहा. चहा घेतलाय. आता आलो एक आपला लाल मातीपाशी आलो आहे. आता इथून आज जायचं. तोपर्यंत माऊल्या येईल. माऊल्या आल्यावर परत पजा येईल. पजा आल्यावर परत मग थोडं काय तर नियोजन करायचं, जेवायचं वगैरे काहीतरी. इथून आज जायचं. माझ्या रूमवर जायचं आहे जेवायला. प्रमोशन कॉल काय म्हणला? जेवण बनवायला रूम काय फायनली ग्लायडिंग आपलं लाल मातीत आलो आहे. क्रिकेट चालू आहे, पोरस क्रिकेट. पजाला बी घेऊन जा. पजाला का? मग काय कधी आता नाही जेवायला, मग बनवायला तिकडेच पाहिजे राहता ना. हां चालते. ती बी जेवण जाईल. यस. कॅच 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 स्पीड आहे, मोबाईलमुळे कॅच होत आहे त्याची. मग काय तर पुरी जाणार, दुसरा काय. कॅच पकड. 2 वेळा हुकली कॅच त्याकडून. मोबाईल चालू असल्यामुळे मावल्या आला. मावल्या काय आयुष्य बरोबर झालं, लंगायला लागला. मावल्या काय झालं? तसलं काय नाही आयुष्य बरोबर. आजारी पडू मावलं असं असतं याला. एकटं लागा एकटे तुला का? अरे काय नाही राहू शकतो. पण हां काय म्हणणं आहे तुझं ह्या गोष्टीवर? लाल माती त्यानं पुरीच्या दारात 2 कॅच सोडल्या. हे भांडण करू नका रे. जायचं नाही आपलं पण तुला मारायला लागला आहे. गाडी टाकत सोडून पटत यायचे का नाही ऑफिसला लग्न? वा दम देतोय. काय चाललंय मग? तू लोक पुन्हा काही काम लावायचे आमचं. मजा आलंय. काय एकटं खायला जातोय हॉटेलला. आम्हा नेलं असतं काय झालं म्हणलं. कोकणातला माऊली आलाय. जेव्हा बस माऊली आम्हाला सोडून गेला तेव्हा माऊलीला कोकणातला माऊली म्हणते. आता आम्ही त्याला ठीक आहे असेल तर पक्की मजा म्हणतोय. सगळेजण गाडीवर जाऊया म्हणतोय. माऊली एकला घेऊन जा. आम्ही दोघं बसल्यावर परत गाडीच व्हायचं. माऊली जा बसून लकी आपण दोघं जायचं. चालू गाडी चालू अरे बसायला चौबल तू कशा शिव्या खायला आलाय ब्लॉग. जावा तुम्ही दोघं. त्या माऊल्याला सोड तिकडे कुठं तर नेऊ. फायनली माऊली आणि प्रज्वल गेले दोघंजण गाडीवर. मी आणायला काय चालत चाललो आहे, कारण की गाडीवर चौबल चल म्हणतो पाहिजे, पण कुठं तर काय तर काम लागायचं.
तसं चालत गेलेलं परवडतं. लक्ष्मणनं गॅसवाल्याला फोन लावला आहे. भरलेला गॅस संपल्यावर गॅस विचारायला भरलेला गॅस भरलेला पुन्हा संपल्यावर फायनली आता रूमवरती आलो आहे आता. बरेच वेळ कारण की लक्ष्मण ते प्रज्वल वगैरे सगळे चालते त्याच्यामुळे तिथं खूप वेळ लागला. आता आलो रूमवरती. आता लिहायला चालू करायचं. अजून लिखाण भरपूर आहे. तर आज जरा खूपच लिखाण झालं. आज जरा जास्त काम होती त्यामुळं आज काय एवढा ब्लॉग हे केला नाही. तरी पण तेवढं आहे तेवढ्यातच केलं. लक्ष्मण बी जरा आलं त्यामुळे त्या लक्ष्मणसोबत बाहेर गेलो जरा जेवण वगैरे करून आलो आता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आवडलाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया एका पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.